आज भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन कर्तव्यपथावर परेड होणार, तर स्वर्णिम भारत परंपरा आणि विकास अशी यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम. प्रजासत्ताक दिनासाठी कर्तव्यपथ सज्ज, संपूर्ण देशाची संरक्षण सज्जता, एकता आणि अखंडत्वाचं दर्शन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पाहायला मिळणार. वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण. आज संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटात कापणं शक्य होणार. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मंत्रालय आणि विधान भवनाला आकर्षक विद्युत रोषणाई, तिरंग्याची रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई. श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील आणि बाहेरील बाजू, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त उजनी धरणावर आकर्षक तिरंगा रोषणाई, प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली विद्युत रोषणाई. पंढरपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्याय मंदिर इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूर बार असोसिएशनच्या वतीनं ही रोषणाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमधील शासकीय कार्यालयांना आकर्षक विद्युत रोषणाई. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, पोलीस आयुक्तालय आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर तिरंगी रंगांमध्ये आकर्षक रोषणाई. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीतील शासकीय कार्यालयांना विद्युत रोषणाई. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंग्याच्या रंगाची रोषणाई. यवतमाळच्या नगरपालिका कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरही तिरंग्याची आकर्षक रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेल्या या रोषणाईनं नागरिकांचं लक्ष वेधलं. तसंच प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगडमधील शासकीय कार्यालय तिरंग्याच्या रंगाने सजली. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय तिरंग्याच्या रंगाने सजली. प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरमध्ये ठाकरे गटाचा भारत माता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. नाशिकमध्ये खासदार संजय राऊतांच्या हस्ते संविधान आणि भारत माता पूजन. यावेळी ठाकरे गटाचा घंटानाद. अकोल्यात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंच्या शिवसेनेकडून संविधानाचं पूजन. भाजप सरकारनं संविधानाचा अपमान केल्याचा केला आरोप. अभिनेते अशोक सराफ, मारुती चितमपल्ली, डॉक्टर विलास डांगरे, चैत्राम पवार आणि अश्विनी भिडे देशपांडे यांचा पद्मश्रीने सन्मान. वासुदेव कामत, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य यांचाही गौरव. महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार. शेखर कपूर यांचाही सन्मान, तर सुझुकी मोटर्सचे संस्थापक ओसामू सुझुकी यांना मरणोत्तर पद्मविभूषण. नागपूरचे सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. हा माझा नाही तर होमिओपॅथीचा सन्मान, विलास डांगरे यांचं वक्तव्य. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या कुटुंबियांकडून औक्षण. पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नी आणि मुलीच्या आठवणीनं मारुती चितमपल्ली भावूक. भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे यांना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर. आटपाडी आणि सांगली जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण. विधानसभा निवडणुकीतील उत्तम व्यवस्थापनाबद्दल मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरव. संजय यादव आणि राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष पुरस्कार. दिल्लीतील राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेमध्ये सांगलीच्या राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूलला तृतीय क्रमांक. रक्षा मंत्रालय आणि शिक्षा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर स्पर्धा झाली. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुल इस्लामचा दुसरा कबुली जबाब. आरोपीनं शाहरुख खानच्या घरीही चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, मुंबई पोलिसांचा दावा.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी पश्चिम रेल्वेची मदत घेतली. पश्चिम रेल्वेनं चेहऱ्याची ओळख पटवण्याच्या यंत्रणेचा वापर करत काही संभाव्य प्रतिमा तयार केल्या. मात्र उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करूनही प्रतिमा अस्पष्टच, सूत्रांची माहिती. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहिती. सैफच्या घरातून 100 पेक्षा अधिक बोटांच्या ठशांचे नमुने तपासणीसाठी. मात्र याबाबत काहीही माहिती देण्यास पोलिसांचा नकार. सैफ अली खान हल्ला प्रकरणात आणखीही काही जण असण्याची शक्यता. आरोपी शहजादसह आणखीही काही जण सहभागी असण्याची शक्यता. पोलिसांकडून तपास सुरू. 2 दिवसांच्या उपचारानंतर वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज. पोट विकारासह इतर आजारांवर सुरू होते उपचार. उपचार झाल्यानंतर कराडची जिल्हा कारागृहात रवानगी. संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच हा समाज शांत होईल, सुरेश धस यांची प्रतिक्रिया. तर आकाचा पोलीस दलावर किती प्रभाव होता हे सिद्ध झाल्याचंही वक्तव्य. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बालाजी तांदळे यांचं सीसीटीव्ही समोर. हत्या प्रकरणातील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप. अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली. अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला तो लपवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आक्रोश, मोर्चात आरोप. बदलापूर प्रकरणात जितेंद्र आव्हाडांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत. सरकार कुणालाही सोडणार नाही. आव्हाडांच्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचा फोन. चित्रपटातील छत्रपती संभाजीराजांचे लेझिम गाण्यावर असणारी दृश्य हटवण्याच्या सूचना केल्या. दृश्य हटवण्याची दिग्दर्शक उतेकर यांची ग्वाही. निवडणूक पारदर्शकपणे घेणं हे निवडणूक आयोगाचं काम. मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा मनुवाद्यांच्या आणि भाजपच्या इशाऱ्यावर चालतोय. विजय वडेट्टीवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. वडेट्टीवारांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेंकडे प्रस्ताव. मंत्री सामंत यांचा मोठा दावा. तर ज्याचे स्वतःचे हसू झाले आहे त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये, उदय सामंतांची टोलेबाजी. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत फेरबदलाचे संकेत. नुकतेच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यानंतर पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात हालचाली सुरू. विधानसभा निवडणुकीनंतर खासदार संजय राऊतांचा पहिलाच नाशिक दौरा. पदाधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मंथनासोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी आढावा घेतला. जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. छत्तीसगडमधील नैसर्गिक संसाधनांना ओरबडण्यासाठी ऑपरेशन कगार चालवलं जातंय. केंद्र आणि छत्तीसगडमधील भाजप सरकारांवर माओवाद्यांचे पत्रक काढत गंभीर आरोप. यशोमती ठाकूर यांना मुस्लिमांच्या घरातले सत्तूर आणि कोयते दिसत नाहीत का? भाजप खासदार अनिल बोंडेंचा सवाल. यशोमतीताईंनी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधल्याचीही बोंडेंची टीका. शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे दौरे रद्द. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील 4 दिवस विश्रांती घेणार. सततची धावपळ टाळण्याचा डॉक्टरांचा शरद पवारांना सल्ला. शरद पवारांनी आता लक्ष्मण रेखा आखण्याची गरज. पवारांच्या प्रकृतीवर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा पवारांनी मोदींच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावं, विखेंचा टोला. भारताच्या इतिहासात कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी जितकं काम केलं तितकं कुणीच केलं नाही. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पवारांचं काम समजून घेतलं असतं तर त्यांना प्रश्न पडला नसता. जयंत पाटील यांची अमित शहांवर टीका. मंत्री निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचा अडाणी असा उल्लेख. संविधानाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणार, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर निलेश राणे यांची प्रतिक्रिया. ते कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही पातळी सोडणार नाही. मात्र वेळ आल्यावर जशास तसं उत्तर देऊ. सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचा आमदार महेंद्र थोरवेंना इशारा. थोरवे यांनी सुनील तटकरे बेईमान बादशाह असल्याचं वक्तव्य केलं होतं. महायुतीच्या नेत्यांवर बोलताना भरत गोगावलेंनी काळजी घ्यावी. दोस्तीत कुस्ती करू नये. सूरज चव्हाण यांची तटकरेंवरील टीकेनंतर गोगावलेंवर टोलेबाजी.
केंद्रीय मंत्री अमित शहा देशात 10,000 सहकार क्षेत्राशी संबंधित संस्था उभारणार. येणाऱ्या 5 वर्षात महाराष्ट्रातील सहकार्य चळवळ बळकट होणार. गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. जिल्हा प्रमुख पदाच्या नियुक्तीवरून जळगावात शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर. निवडणुकीआधी शिंदेंच्या विरोधात काम करणारे इकडे आल्याबरोबर जिल्हा प्रमुख कसे होतात? माजी जिल्हा प्रमुखांचा सवाल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची बदनामी करणाऱ्या नवनीश पांडे विरुद्ध विनायक राऊतांची पुन्हा लेखी तक्रार. सायबर विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. चंद्रपुरातील भाजपमधील मुनगंटीवार समर्थक आणि विरोधकांमधील गटबाजी पुन्हा उघड. मुनगंटीवार समर्थकांनी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांच्या स्वागताचा कार्यक्रम केला, तर मुनगंटीवार विरोधकांनी प्रियदर्शनी सभागृहात पालकमंत्र्यांचं जंगी स्वागत केलं. चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांची खबरदारी. जालन्यात मतदारांसह लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी शिंदेंची जाहीर सभा. कार्यक्रमाला लाडक्या बहिणींची मोठी गर्दी. काँग्रेस श्रेष्ठींनी घेतली युवक काँग्रेसच्या पदमुक्त पदाधिकाऱ्यांची दखल. शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. पदमुक्त पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत केली होती कुणाल राऊत यांची तक्रार. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील शिरशिंगे धरणाबाबत आमदार दीपक केसरकरांनी घेतली आढावा बैठक. केसरकर सकाळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या कामाची आमदार संजय केळकरांकडून पाहणी. रंगायतनचं नूतनीकरण रखडल्यानं अधिकारी ठेकेदारांना खडसावलं, तर मे रोजी रंगायतन खुलं करा, केळकरांचे निर्देश. चंद्रपूरच्या प्रियदर्शनी शासकीय नाट्यगृहात राजकीय पक्षाचा कार्यक्रम. काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार. अडचण लक्षात घेत भाजपच्या किशोर जोरगेवारांनी आदिवासी संघटनांना केलं कार्यक्रमाचं आयोजन. नितेश राणेंची सिंधुदुर्गातील पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. अवैध धंद्यांना चाप बसावा यासाठी कडक भूमिका घेण्याचे आणि कारवाईचे नितेश राणेंचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.